नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। बेपत्ता जोडप्याचा मृतदेह माथेरान दरीत सापडला। माथेरानच्या प्रवासादरम्यान बेपत्ता झालेल्या जोडप्याचे मृतदेह स्थानिक बचाव पथकासह माथेरान पोलिसांनी यशस्वीरित्या शोधून काढले। हॉटेलवाल्यांनी या जोडप्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली। तात्काळ शोध मोहीम सुरू केली। कसून शोध घेतल्यानंतर सोमवार सायंकाळी या दाम्पत्याचा मृतदेह सापडला। शोध आणि बचाव पथकाचा भाग असलेल्या सुनील कोळी यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते। 46 वर्षीय पार्थ काशीनाथ भोगटे आणि त्यांची पत्नी लक्ष्मी दोघेही दाम्पत्य राजापूर तालुक्यातील बाजारपेठ रत्नागिरी येथे राहणारे होते। 11 जुलै रोजी हे जोडपे एका खाजगी टूर कारने माथेरानला आले। त्यांनी माथेरान येथील एका हॉटेलमध्ये तपासणी केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी माथेरानमध्ये फिरण्यासाठी निघाले, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। एक दिवस होऊनही ते परतले नाहीत तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस पथकाने शोध सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये हे जोडपे अनेक पर्यटन बिंदूंपैकी एका दिशेने जात असल्याचे दिसले। 14 जुलै रोजी कुटुंबातील सदस्यांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे माथेरानचे पोलीस निरीक्षक अनिल सोनाने यांनी सांगितले। व्यापारात नुकसान झाल्याने हे जोडपे कर्जाखाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या जोडप्याचा मृत्यू आत्महत्या करून झाला की उंच डोंगरावरून खाली घसरला हे अस्पष्ट आहे। आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत आणि कुटुंबियांचे जबाब घेत आहोत, असे पोलीस अधिकारी म्हणाले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।